आपल्यासमोर एकीकडे नारायण राणे तर दुसरीकडे विनायक राऊत असे मोठे नेते असताना आपण लोकसभा निवडणूक लढवत आहात. कसा प्रतिसाद आहे? एकदम चांगला प्रसिद्ध आहे. मी घर घर जातोय, लोकांना बदलाव पाहिजे. बरेच नेता बरेच पक्ष निवडून दिले लोकसभेमध्ये, पण कोकणाचा काही विकास झाला नाही. आज कोकणामध्ये एवढा पाऊस पडून पाण्याची टंचाई, ना विद्यापीठ, ना रस्ते, ना सरकारी हॉस्पिटल. तर ही सुधारणा कधी होणार? बदलाव झाल्यानंतरच होणार. मत बदला तर कोकण बदलेल. कोणतेही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसताना आपण लोकसभा निवडणूक लढवत आहात. काय आव्हान आहे? बघा, जनताला विकास नाही भेटलाय, हा मोठा आव्हान आहे. आणि मी नॉन पॉलिटिकल माणूस जो उभा आहे आजपर्यंत आणि उभा राहिलोय, याचं कारण हे की ते कोकणाचा विकास नाही झालाय. मग आपण अशा लोकांना कोकणाचा विकास करायला अशा लोकांना हातात द्यायचं, त्यानं 10 वर्षामध्ये विकास केलेला नाही. पण राणे हे इतके वर्ष मंत्री असून कोकणाचा विकास काय केला नाही त्यांना. म्हणून ह्यावेळी तुमच्याकडे एक नॉन पॉलिटिकल माणूस उभा आहे, तुम्ही त्याला संधी देऊन बघा आणि विकास बघा तुम्ही आपण कसा करूया. आपण सर्वांना मिळून एक प्लॅटफॉर्मवर येऊन आपल्याला विकास करायचा आहे. नाही, काही फरक पडणार नाही. लोक नियत करतात आणि वोट टाकायला जातात. आणि लोकांना माहिती आहे की कोण चांगला कोण खराब आहे, त्यांना सर्व माहिती आहे. ती वेळ 5 वर्षाची वेळ आधी गेली. आता सोशल मीडिया आहे, सोशल मीडिया घर घर पोचलेलं आहे आणि दाखवते त्यांना की काय चांगलं झालंय, किती विकास झालाय. पण ह्यावेळी हे जे माझ्यासमोर जे 2 नेता आहेत, विनायक राऊत या राणे, हे आता रिटायर झाले आणि हे आता रिटायर होऊन यांना आपल्या घरात बसायचं आणि लोकांना माईकवर बुलंद आवाज कोकणाचा करायचा. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तुम्ही फिरत आहात. कोकणी जनतेचं काय म्हणणं आहे? बदलाव, त्यांना बदलाव पाहिजे. आजपर्यंत एक पालक 10 लाख रुपये संपून पण 10,000ची नोकरी नाही भेटत आहे. गाव पाण्याची टंचाई. एवढा पाऊस पडून तुम्ही आजपर्यंत डॅम का नाही बनवले? आणि तुम्ही आता म्हणता की आम्ही विकास करणार. मग इतक्या वर्षात का नाही केला तुम्ही विकास? आज सिंधुदुर्गमध्ये तर इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. एवढे चांगले सिंधुदुर्ग रत्नागिरी बीच असून एक वॉशरूम पण नाही बनवू शकले तुम्ही. म्हणजे एक फॅमिली आपली बीचवर जाणार आणि त्यांना अगर वॉशरूमला जायचं तर कुठे जातील ते? ही परिस्थिती आहे. म्हणून ही परिस्थिती आपल्याला बदलाव पाहिजे. बघा, आम्ही स्वतःची पार्टी कोकण प्रादेशिक पक्ष बनवलेला आहे. म्हणून आम्ही का कोणाच्या दुसऱ्या पार्टीत जायचं? आमची स्वतःची कोकण प्रादेशिक पक्ष आहे. आता त्याच्या इलेक्शनच्या नंतर आपल्याला अप्रूव्हल येणार आणि आम्ही कोकण प्रादेशिक पक्षालाच पुढे घेऊन जाणार, कारण की तो कोकणाच्या विकासासाठी उभा राहिलेला आहे. मतदारांना काय आव्हान कराल? बघा, माझी निशाणी माईक आहे. बुलंद आवाज ह्या माईकवर करा आणि कोकणाचा आपण सर्वांना मिळून विकास करूया. 7 मेला जास्तीत जास्त बाहेर पडा आणि माईकवर बटन 9 नंबरवर दाबा. आजपर्यंत जेवढे तुम्ही नेता दिले आहेत त्यांना खाली खोटे आश्वासने केली आहेत. म्हणून ह्यावेळी लक्षात ठेवा, आपण जे चुक्या केल्या आहेत ते परत करायचे नाही. एक नवीन नॉन पॉलिटिकल माणसाला आपण निवडून द्या आणि आपण कोकणाचा विकास सर्वांना मिळून करायचं. बघा, विनायक राऊत ज्या पक्षातनं आहेत, शिवसेनेतनं, ते म्हणतात की बाली किल्ला कोकणाचा. मग आजपर्यंत बाली किल्ला कोकणाचा असून तुम्ही विकास तर केला नाही. त्यांच्या मुलांचं पण काही चांगलं केलं नाही तुम्ही. मग ह्याच्या पुढे तुम्ही कसं करणार? मग ह्या झाडावर त्या झाडावर जाणार आणि त्या झाडावर ह्या झाडावर जाणार. हा विकास झाला काय? म्हणजे कोकणाच्या जनतेची मतं तुम्हाला बाद करायला आलाय. तुम्हाला खाली पॉवर पाहिजे, तुम्हाला कोकणाचा विकास नाही पाहिजे. राणे पण ते पण सेम बोट मध्ये आहेत. ते पण इतके वर्ष सरकारमध्ये होते, मंत्री होते, सीएम होते, काय विकास केला नाही त्यानं? आज सिंधुदुर्गाला पाण्याची किती टंचाई आहे. आज इंटरनेट नाही आहे.
बीचवर त्यानं वॉशरूम पण नाही बनवले. तर मला सांगा तुम्ही, ही मतं तुम्ही जी टाकाल त्यांना, ही बाद होणार आहे. हे आमचा कोकणाचा विकास कधीच करू नाही शकत. इतक्या वर्षात नाही केल्या तर आता कसं करणार हे तुम्ही मला सांगा. हे खाली ह्या झाडावर त्या झाडावर आणि त्या झाडावर नाही ह्या झाडावर आपल्या पॉवरसाठी खाली उभे राहिलेले आहेत, कोकणाच्या विकासासाठी उभे राहिले नाहीयेत. म्हणून डोल्यावरचे पडदे काढा आणि ह्यावेळी संधी शकील सावंतला द्या आणि आपण सर्वांना मिळून कोकणाचा विकास करूया. या माईकवर बुलंद आवाज करा आणि आपण सर्वांना दाखवून देऊया 4 जूनला एक चांगला रिझल्ट, कोकणाचा विकास. बघा, मी 1900च्या वरती जास्त गाव आहेत, तर मी सर्व गावात तर पोहोचू नाही शकत. तर मी एसटी स्टँड, बस स्टेशन जेवढे पण आहेत तेवढे मी त्याचे टार्गेट केले. कारण की प्रत्येक शहरातनं गावात एसट्या जातात. मग तिकडं मी टार्गेट करून त्यांच्यात पॅम्पलेट देऊन ते गावगाव पोचले. पण तुम्हाला सांगतो, मी एवढे बांधापासून कुडाल, कणकोली, वेंगुर्ला, देवगड, मालवण, खारेपठाण, लांजा, राजापूर, देवरुख, संगमेश्वर, रत्नागिरी आणि चिपळूण, आज बस डेपोची, बस स्टेशनची एवढी कठीण परिस्थिती आहे की आजपर्यंत ते सुधारवले नाही त्यांना. म्हणजे इतके वर्ष तुम्ही होता ना, मग का नाही तुम्ही ते सुधारवलं? म्हणजे एवढं पडायला आले आणि जे पाडून ठेवले ते पण तुम्ही बनवत नाहीये. मग का तुम्ही सुधारणा नाही केले? मग आज तुम्ही कशावर तुम्ही वोट मागताय? ही परिस्थिती तुम्ही कोकणाची करून ठेवली आहे की एक बस स्टेशन पण तुम्ही चांगले नाही बनवू शकत आणि तुम्ही विचार करताय की आम्हाला लोकांना वोट टाकायचं. चुकीचं आहे. ह्याच्या पुढे तुम्हाला कोकणातनं वोट भेटणार नाही. तुम्ही कोकणाचा विकास काही केलेला नाही आहे आणि लोकांना पण समजायला पाहिजे. आजपर्यंत त्यांना काय केलं नाही. बस स्टेशनची हालत बघा काय, बस स्टेशनच्या वॉशरूमची हालत बघा, इतकी परिस्थिती खराब आहे. कुठे होता तुम्ही आजपर्यंत? खाली तुम्ही कोकणात येता मतं घ्यायला, वेडा बनवता आणि मुंबईला जाऊन पेढा खाता. आता 4 जूनला कोकणाची लोक दाखवतील पेढा कुठं खायचा. आज तुम्ही बघा, सरकारी हॉस्पिटल इतकी परिस्थिती खराब आहे की गरीब माणूस वाडीतला तो कुठनं पैसे आणणार प्रायव्हेटला जायला? एक ऍम्ब्युलन्स नाही बोलवू नाही शकत. गाव गाव मी जातोय, एकच ते म्हणतात की आजपर्यंत आम्हाला सरकारी हॉस्पिटलची सोय आहेच नाही. का? हा मोठा क्वेश्चन मार्क आहे. मग का नाही आजपर्यंत तुम्ही केला? तुम्ही म्हणता कोकणाचा आमचा बाली किल्ला, ते सरकारी हॉस्पिटल पण नाही बनवलेस. म्हणजे प्रायव्हेटला जायला पैसे कुठनं आणणार? ते त्यांचं एक इन्कम लिमिटेड असतं. राहिलं विद्यापीठचं, का नाही पोरांना आपण चांगलं शिकवू शकत? का नाही आजपर्यंत तुम्ही विद्यापीठ बनवले? म्हणजे 12वी झाल्यानंतर त्यांना पुन्हा नाही ते मुंबईला जायला लागतं. मग ते पालक पैसे कुठनं आणणार? आजपर्यंत एवढे चांगले बीच आहेत, त्याची का नाही सुधारणा केली? बाजूचं स्टेट तुम्ही गोवा बघा, त्या टुरिझमवर चाललंय ना. मग आपल्या त्याच्यापेक्षा चांगले बीच आहेत, आपण केलं असतं. पण करायची नियतच नाही तुमची. तुमच्याकडे 100 काम आल्यानंतर त्यातली 20 करता, 80 पुढच्या इलेक्शन पण ठेवता. एवढा वेळ आता आहे नाही कोणाकडं. म्हणून तुम्ही आता घरात बसा. आम्ही ह्या वेळी दाखवतो तुम्हाला की 5 ते 10 वर्षामध्ये कसा विकास असतो आणि आम्ही डेफिनेटली एक सर्व मिळून चांगला एक कोकणाचा विकास करूया आणि एक चांगला टुरिझम हब बनवायचा रत्नागिरी सिंधुदुर्ग. मी आज जे इलेक्शन लढतोय हे मी जातीवादावर नाही लढत आहे, मी विकासावर लढतोय. आपल्याला कोकणाचा विकास करायचा आहे, त्याच्यावर लढतोय मी. जे आपला विकास झाला नाही इतक्या वर्षामध्ये, अजूनपर्यंत संधी गेली नाही. 7 मेला तुम्ही घरातनं बाहेर पडा आणि आपण सर्वांना मिळून विकास करूया कोकणाचा. हे मतं घेतील आणि ह्या झाडावरनं त्या झाडावर, त्या झाडावरनं ह्या झाडावर जातील. हे लक्षात ठेवा.
माईक चिन्ह आहे आणि 7 मेला 9 बटन नंबर 9 ला तुम्ही माईकवर बटन दाबून कोकणाचा बुलंद आवाज करा. जय हिंद, जय कोकण.